फॉर्च्युनर तू तो बदनाम हो गई आणि अलीकडं सनम बेवफा त्याच्यावर आपला व्हिडिओ येणार आहे. पण लक्षात घ्या, फॉर्च्युनर अर्थ होतो रुबाबदार. जुन्या काळात या गाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय आगळा वेगळा होता. अलीकडे दृष्टिकोन बदलला. तो म्हणजे कुठले तरी हरामखोर 51 तोळे सोने मागतात, 7.5 किलो चांदीचं ताट मागतात आणि हुंड्यामध्ये फॉर्च्युनर मागतात. म्हणून त्या फॉर्च्युनर काही लोकांनी लोगो लावला आणि फॉर्च्युनरची कहाणी जराशी बदलली. म्हणजे काही लोकांनी हुंड्यात फॉर्च्युनर मागवली, काही लोकांनी राजकारणामध्ये गोरगरीब जनतेचा पैसा लुटून बढियापैकी फॉर्च्युनरमध्ये वरती काच करून हवा केली. काहींना चांगली सामाजिक सेवा करून फॉर्च्युनर घेतली, त्यांच्या कार्याला सलाम आहे. काहींना मला कोणतरी दिली म्हणून त्या फॉर्च्युनरची हवा केली. काहींना योग्य कष्ट केलं, त्या कष्टातून फॉर्च्युनर घेतली. काहींना हॉटेलमध्ये काम केलं, वेटर म्हणून काम केलं, हॉटेलचे मालक झाले, कुठल्या तरी मटणाचा एक फेवराईट प्रकार आणला, तो जनतेला भाळला आणि जनतेच्या प्रेमापोटी त्यांनी देखील कष्टातून फॉर्च्युनर घेतली. यस, ही फॉर्च्युनर आणि ही फॉर्च्युनर ज्या लोकांकडे आहे तिला आपण रुबाबदार म्हणतो. मग त्याच्यात माझ्याकडे फॉर्च्युनर असल्यामुळं काहीच्या सुपीक डोक्यात नापिकेचार येईल. तर मी आवर्जून सांगतो, बाब्या, माणसाचे 3 चेहरे असतात. एक, जग मला कोणत्या अँगलनं पाहते तो एक चेहरा, मी जगाला कसा दिसावा यासाठी माझा एक चेहरा, आणि तिसरा, मी कसा आहे, मी किती हरामखोर आहे, मी किती लबाड आहे ना, मी किती भंगार आहे, मी कशा पद्धतीनं जनते लुटू शकतो, हा तिसरा चेहरा मला माहीत असतो. आणि म्हणून भांग पाडताना आरशामध्ये पाहताना तिसरा चेहरा म्हणला की यू आर ग्रेट, तर मग जगातले लोक काही म्हणू त्याचा काय लय मोठा ताण घ्यायचा नाही. तिसरा चेहरा तुमचा तुम्हाला माहीत असतो, तो म्हणला पाहिजे यू आर ग्रेट, विषय खलास. असो ही फॉर्च्युनर. आता काय व्हायला माहिती आहे का, आपण गरीब आहे, गरिबीतून एखादा हॉटेलवाला, व्यवसायवाला, कपड्यावाला, दुकानदार मोठा होत असेल तर आपलं काम आहे त्याची प्रशंसा करा, त्याची टिंगल टवाळकी करू नका. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण गरीब आहे पण आपल्याला श्रीमंत बोकांडीवर घ्यायची सवय आहे. आणि मग झालं काय की या हॉटेल क्षेत्रामध्ये आज एवढे कापले, उद्या तेवढे कापणार, संध्याकाळी एवढे कापणार, दुपारी एवढे कापणार. प्रश्न पडला, व्हेज खाणारे लोक आहेत का नाही? एवढे लटकिले, तेवढी लटकिले, एवढ्यांचा बेत आहे, उद्या हॉटेल बंद आहे, नोंद करून घ्या. पण हे शब्द सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या कानात घुमत आहेत. आणि मग काय बाबा, हॉटेल भाग्यश्री, एक गरिबीतून पुढे आलेला हॉटेलमध्ये काम करणारा, समाजात काय चालते ज्याचं ज्ञान नसणारा, पण त्याच्या भोळ्या बाबड्या शब्दाने जनतेनं डोक्यावर घेतले, तो म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा मालक. कळलं का? यावं लागते, क्वालिटी क्वांटिटी, आज एवढ्याचा बेत आहे, उद्या हॉटेल बंद आहे, याची नोंद करून घ्या. ते त्याच्या शब्दातून तो बोलला, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो आवाज घुमला. यानं कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, हॉटेलचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ढवारा मटण याच्यातून पैसा कमवला आणि लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्त बायकोनं, त्यानं आणि त्याच्या लेकीनं ही गाडी घेतली. सर्व काही सुरळीत होतं. पण काल परवा कोणतरी 4 टवाळके, ज्याच्या आहे ना, म्हणजे होटावर मिसरूड फुटलं नाही, ते 4-5 जणांनी गेले. हॉटेल बंद कसं काय, आणि मी इथून आलो, हा ब्रँड म्हणतात है ना, त्याला 2-4 शिवीगाळ केली आणि हॉटेलची तोडफोड केली, बॅनर फाडले. फाडणाराही गरीब होता आणि ज्यानं नेमकी फॉर्च्युनर घेतली तोही काय लय मोठा गर्भजात श्रीमंत नाही, तोही कुठंतरी गरिबीतून पुढे येते. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, आपल्यातला गरीबाचा एखादा पुढं चालला तेही आपल्या डोळ्यात खुपसायले. म्हणजे आपली इच्छा काय की आपला मित्र गरीब आहे तो जिंदगीभर गरीब राहावा. आपल्यातला एखादा शिक्षित आहे, चांगली सामाजिक सेवा करायला, तो जर म्हणला की मला राजकारणात जायचंय, तर बांडगुळ आपल्या बाजूचे भिकारचोट डायलॉग मारणार. रियालिटी आहे. अरे आपल्यातला पुढं चाललंय तर आपलं काम आहे त्याचं स्टेटस ठेवा, स्टोरी ठेवा, त्याला मोठं करा, प्रेरणा द्या, उत्तेजित करा. ते सोडून दिलं पण त्याला मागं कसं खेचता येईल, त्याला निगेटिव्ह कमेंट कशा करता येईल, आहे का नाही? अरे शिक्षणामध्ये एवढं करत असताना त्या शिक्षणाच्या भरोश्यावर, गुणवत्तेवर, क्वालिटीवर, मेहनतीवर त्या माणसानं काय केलं बाबा, फॉर्च्युनर घेतली. त्याचा तो त्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे, त्याच्या तो परिवारामध्ये गुंतलेला आहे, त्याची हॉटेल, त्याचे ग्राहक, त्याची स्वच्छता, त्याच्यामध्ये ढवारा मटण, त्याच्यामध्ये तो बढियापैकी आहे ना. पण त्याची हॉटेल तोडण्याचं काम तुमचं नव्हतं, कारण तो गरिबीतून पुढे गेलाय, त्याला सहकार्य करायचं होतं. त्याचं बॅनर फाडलं, 10-15 हजाराचं बॅनर असेल है ना, ते 10-15 हजार म्हणजे 10-100 ग्राहकाचा विचार करून कुठेतरी 10-15 हजार रुपये कमवता येतील है ना. तुम्ही तर एन्जॉय करायला गेलते, पण ते त्याच्या कष्टाचं नाव आहे, ते नाव फाडण्याचा अधिकार आपल्याला दिला नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गोरगरीब मोठा होत असेल तर कायदे जरासे कडक करा,
त्याच्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाचा बिमोड करा, कारण तुमचं वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहण आहे. त्या वाक्याची पूर्तता तुम्ही अवश्य करसाल अशी तुम्हाला विनंती आहे. यानंतर पहा, कष्टातून पुढे आलेली ही एक हॉटेल आहे, हॉटेल 7777. हां, हॉटेलचं नाव आहे हॉटेल 7777. भाऊ बी बढियापैकी मोटिवेशनल डायलॉग देतात. भाऊ बी सांगतात आज एवढे कापले उद्या तेवढे कापले. तर विनंती आहे, बिनाकामी जगाच्या आहे ना या महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात आपली प्रगती आहे ना खुपसल असं करू नका. छान काम करायलेत, छान उद्योग करायलेत आहे ना, छान लोकांना सर्व्हिस द्यायलेत, छान ग्राहकांची काळजी घ्यायलेत, स्वच्छता ठेवायलेत, मटणाचे वेगवेगळे प्रकार त्या लोकांना खाऊ घालेत. पण एवढे कापलेत, आता एवढे कापणार आहेत, एवढ्यांचा बेत आहे. एक वेळ अशी होऊ नये की महाराष्ट्रातली आखी बोकड्याची जात तुमच्यामुळे गायब होणार नाही, याची काळजी तुम्ही दोघं तिघं घ्याल. बाकी तुमचं काम नेक आहे, तुमची मेहनत नेक आहे, मेहनतीला चांगलं फळ देखील भेटत आहे. पण काही लोकांच्या हे डोळ्यात खुपसत आहे, हे देखील थोडं लक्षात घ्या. त्यानंतर हॉटेल तिरंगा. हां, नात करती काय, यावंच लागते. छान बारीकसं पोरगे, छान मेहनत घेते, त्यानं गाडी घेतली नाही, आता फक्त त्याने इमान घेऊ नये, मग आमचं शिक्षण बाकीचे लोक कोमात जातील. हां, शिक्षणाच्या भरोश्यावरही, शिक्षणाचा अर्थ पैसा कमवणे, शिक्षणाचा अर्थ बंगला घेणे नाही, शिक्षणाचा अर्थ खऱ्याचं समर्थन करणे, खोट्याच्या विरोधात उभं राहणं, त्याचं नाव शिक्षण असते. शिक्षणाच्या भरोश्यावर गाड्यान घोड्यान बंगल्याचा विचार करू नका, नाहीतर मग माझ्याकडे पासाल तो फॉर्च्युनर कसं काय घेतली. अनावधानानं आपला कार्यक्रम जमलाय, प्रत्येकाचा जमणार नाही. पण खरं लोकांना पेरायचं शिका. गोरगरिबांच्या कामाल्या, गोरगरिबांचा आशीर्वाद कधीच तुम्हाला कमी पडू देणार नाहीत, हा देखील शब्द आहे. त्यानंतर हॉटेल हिल स्टार यांनी देखील गाडी घेतली. गाडी कोणती आहे तेवढं नाही सांगता येणार, पण बहुतेक महिंद्रा कंपनीची आहे. हां, तर या सर्व हॉटेल हिल स्टार असेल, हॉटेल अंबादास असेल, त्याच्यानंतर हॉटेल तिरंगा असेल, हॉटेल 7777 असेल आणि हॉटेल भाग्यश्री असेल, तुमचं काम नेक आहे. बढियापैकी एक आगळा वेगळा मटणाचा प्रकार तुम्ही लोकांना चारायलेत आहे ना, लोकांची काळजी घ्यायलेत. पण हे करत असताना तुमची प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपसणार नाही, याची काळजी वैयक्तिक घेऊन जे काय कमवायचं ते कमवा. एक वेळ जग स्वतः पाहते, आताच दाखवण्याची गरज नाही. एक भाऊ म्हणून तुम्हाला विनंती करायलो, बाकी एवढे कापले तेवढे कापले, संध्याकाळी एवढे कापणार आहेत, तर असं करून अख्खे बोकडे गायब झाल्यावर माणसं तिथं लटकवायची वेळ येणार नाही, याची काळजी घ्या. बढियापैकी तुमच्या सर्वांच्या मेहनतीला फळ आहे, तुमच्या सर्वांच्या मेहनतीला, जिद्दीला, तुमच्या कष्टाला सलाम. कारण का, आमच्या परभणीमध्ये पण संतोष मस्के नावाचं एक पोरगं लातूरला होतं, अंकुर बारमध्ये काम करायचं, महानगरपालिकेमध्ये फायर ब्रिगेडमध्ये 8 तास ड्युटी करायचं, त्या ठिकाणून इथं आलं. या ठिकाणी कंदोरी मटण म्हणून विराज जगदंबा नावाची हॉटेल या पाथरी रोडला आहे ना, कॅनलच्या बाजूला टाकली. आज संध्याकाळी 6च्या नंतर तर 1 वाजेपर्यंत तिथं एवढा गर्दा असतो. त्याचं एकमेव कारण गुणवत्ता, क्वालिटी. ते म्हणते ना क्वालिटी इन क्वांटिटी, तर ते देण्याचं काम करते. म्हणजे जर खऱ्या अर्थानं तुम्ही ग्राहकांची काळजी घेतली, योग्य ती सेवा दिली, त्यांना सुविधा दिली, स्वच्छता ठेवली, तर नक्कीच ग्राहक तुम्हाला डोक्यावर घेतात. मात्र आपलं कष्ट प्रामाणिक लागते, त्याच्यानंतर ग्राहकांना देव मानावं लागते. ग्राहकांना विनंती आहे की आपण तिथं फुकट खायला जात नाही, आपण देखील पैसे देतो, पण पैशाचा मोबदला पुढच्या कामगार असो, वेटर असो, म्हणजे आपला रुबाब त्या वेटरवर दाखवायचा नाही. कुठतरी 500-600 रुपयाच्या रोजावर त्याच्या घराची चूल पेटत असते, त्याला देखील त्याचा सन्मान मिळावा. कारण गरिबांनी गरिबाचा सन्मान केल्याशिवाय ह्या माजुऱ्या अवलादी गरिबाचा सन्मान करणार नाही. ज्या हॉटेलचं नुकसान केलंय, करणारा देखील गरीब होता, ज्याचं नुकसान झालंय तो देखील गरीबच आहे. म्हणून गरिबाने गरिबाचा सन्मान करावा, गरिबाचा सन्मान होऊन गरीब मोठा व्हावा, आणि मोठा झाल्यावर आपल्याच गरीबातल्या लोकांनी त्याला डोक्यावर घ्यावं. मात्र त्यानं देखील आपले पाय जमिनीपासून कधीही बाजूला होऊ नये है ना. ज्या लोकांच्या भरोश्यावर आपण मोठे झालोत ते विसरू नये. म्हणजे हॉटेलमध्ये जेवत असताना रुबाब हा वेटरवर दाखवायचा नाही, कळलं का. त्याचे दिवस वाईट आहेत, काळवेळ बदलायला वेळ लागणार नाही. असे कित्येक हस्ती या परभणीत आहेत, ज्या बढियापैकी कुठल्या तरी बारवर बसून धनाधन ग्लास वाजायचे, वेटर लावा द्यायचे, त्यांचे दिवस बदललेत, आज ते वेटर म्हणून काम करालेत. म्हणून बदलो न बदलो, वेळ बदलत असते, वेळेवर घमंड करू नका है ना. राजाचा रंक व्हायला, रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, म्हणून माच कुठल्याच गोष्टीचा करू नका. या हॉटेलमध्ये काम करून बढियापैकी तुम्ही फॉर्च्युनर घेतल्यात, येणाऱ्या काळात तुमचे बंगले हो, तुमच्या मेहनतीला ईश्वर आणखी फळ देवो. फक्त विनंती आहे, ही जनता डेंजर आहे, तुमची प्रगती यांच्या डोळ्यात खुपसणार नाही, याची काळजी तुम्ही घेसाल. बाकी आहे ना, ढवारा मटण, कंदोरी मटण है ना, जे मटणाचे प्रकार आहेत ते मटणाचे प्रकार चालू द्या, फक्त लेज बोकडे मारलेले दाखवू नका, एवढी विनंती. धन्यवाद. सर्वांच्या कष्टाला फळ येवो.